पुढच्या काळामध्ये मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना भेटलो आणि मी त्यांना सांगितलं आम्हाला गडचिरोलीला प्रदूषित करायचं नाही, आम्हाला गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टीलचा हब तयार करायचा आहे। इथे प्रदूषण मुक्त अशा प्रकारचं स्टील तयार करण्याचा मानस आमचा आहे आणि त्याचा देखील लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत। त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात कारवाई आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी मला हे सांगताना आनंद वाटतो। या गडचिरोलीचं जे स्वप्न मी बघितलं होतं आणि मी सातत्याने आपल्याला सांगायचो गडचिरोली अनेक वर्ष महाराष्ट्राचा टोकाचा शेवटचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता। पनिशमेंट पोस्टिंग म्हणून गडचिरोलीला पाठवलं जायचं, लोक धमकी द्यायचे तू चांगला वागला नाही तर गडचिरोलीला पाठवीन। आज आम्ही परिस्थिती बदलली आहे, आज लोक गडचिरोलीचं पोस्टिंग मागण्याकरता आमच्याकडे येतात, आम्हाला गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी पोस्टिंग द्या सांगतात आणि कालपर्यंत जो महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा होता तो आता महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होण्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि येत्या काळामध्ये हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असेल हे मला सांगताना आनंद वाटतोय। या निमित्ताने मी आमच्या पोलीस दलाला सांगू इच्छितो आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, अंमलदारांनी, जवानांनी सगळ्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे। ही एक चांगली देशसेवा तुम्ही केलेली आहे। आज आता हा संपूर्ण माओवाद संपुष्टाकडे आलेला आहे। आता समोर संघर्षाकरता कोणी येईल अशी परिस्थिती नाही आहे, पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन शिथिल होऊन चालणार नाही। पुढचे 2-2.5 वर्ष आपल्याला अत्यंत सजग राहावं लागेल किंवा कारण ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती तयार होते की एखादी चळवळ संपते त्यावेळी त्या चळवळीतले जे काही मुठभर लोक असतात ते पुन्हा एकदा शेवटचा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, ती चळवळ जिवंत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न हा होऊ शकतो हे लक्षात ठेवून आपण पुढचे 2 वर्ष 2.5 वर्ष आज जसं आपण अतिशय मुस्तैदीने या ठिकाणी काम करतो तशाच पद्धतीनं पूर्ण दल बल सहित कुठेही आपली नजर कमजोर न होता आपण हे काम करत राहावं आणि जिल्हा प्रशासनासोबत जसं तुम्ही प्रशासकीय काम देखील करतात, आउटरीच देखील करतात, लोकांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करतात, लोकांपर्यंत योजना देखील पोहोचवतात। आज लोकांचा विश्वास हा पोलीस दलावर आहे, जिल्हा प्रशासनावर आहे, तो विश्वास अधिक दृढ कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा। देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपूर्ण पोलीस दलाचं, जिल्हा प्रशासनाचं, सीएपीएफचं सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। ज्यांनी आत्मसमर्पण केलंय त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय सेवा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।